हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना आमचं म्हणजे काम आवरलं आहे, माझं स्वयंपाक झाला आहे. तर आता आहे मला पार्लर आवरायचं. आता पार्लरमध्ये लई पसार आहे, कारण आहे ना काल संध्याकाळपर्यंत कस्टमर चालू होते, त्याच्यामुळे ना पार्लर आवरताच नाही आलं. तर आता ना सगळं पार्लर आवरून घेते मस्त मी. आणि इकडे ना अशी झोप चालली, सकाळपासून झोपलेला इथं. पार्लरमध्ये ना आता ड्रायर आणि ते सगळे ॲप्रन आणि ते, तर मी ना आता पार्लर आवरून घेते. नका नका खा तुम्ही, या काही नाही दिलं मला. किती प्रेम आहे ग पोरीला. मम्मी करते आता ब्लाऊज कटिंग. लाईटच नाही ना. दीदीनेच काहीतरी केलं लाईटीला. मीच सांगितलं हे पण बघा. दीदीने मोठा चॉकलेट दे. ताई खाणार का चॉकलेट? मम्मी नाही त्याचं पॅटर्न काढवलं आणि दुसऱ्या ब्लाऊजचं काय ग तूच होता. आता मी ना 9:30 लागते. मम्मी ब्लाऊज कटिंग करते. मला पण एक ब्लाऊज शिवायचे. तू काय काम करीत? काही काम नाही करीत, नुसती बसली. काहीच कामच नाही, नुसते फोन पाहते, रील्स पाहते, बसून राहते. मग काय कळायला तर पडून घेते पाठव. काय कामाची पोर नाही का? ती एवढी पोर आहे. येस हे दे म्हणलं का दुसरंच देते, ते दे म्हणलं का दुसरंच देते. तू मागितलंच नाही काय अजून माझ्याकडे. काम कर, काम त्याचं काय कामाची नाही. मी काही कामाची नाही, तू कामाची आहे ना. मदत नाही करत काही. उलट पालट लावून देशील. काही ना 5 वाजले आणि मी ठेवते चहा आणि दीदी मला मदत करणार आहे. इकडे मम्मी शिवते ब्लाऊज. मम्मी किती ब्लाऊज शिवले आज? दुसरा आहे लाईट नव्हती दुपारपर्यंत. हा ना. आता आहे ना मस्त आम्ही चहा पितो. लय आळस आलाय, इतकं ऊन आहे बाहेर, गरम तर इतकं होत आहे. मी नाही झोपली बाई, झोप घेऊन. हो मी नाही झोपले. आणि दीदी ना मला मदत करणार चहा ठेवायला. मी तिला ना चहा शिकवणार आहे. तिला चहा येत नाही, त्याच्यामुळे मी तिला चहा शिकवणार आहे मस्त आता. बरं का ग, चहाची रेसिपी काय काय टाकायचं, हळद मीठ कशी फोडणी द्यायची चहाला, आज मी तिला ते शिकवणार आहे. मस्त लाईट फॅन लावायचं, तर अंधारात उभी राहिली आहे. मांजरीवर पाय दिला होता मी जान्हवीवर. मम्मीने लय भारी मग दिदी कोणती नोट लावू ग याला? आता मी ते अडकवली होती ग, नेव्ही ब्ल्यू असं ना. याहीच अडकवली होती, इतक्यात मी पडले का खाली. कुठे आहे दीदी? ही बाय दीदी होईल का? नाही, मी पायाने दिला. होईल 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 नाही ना. होईल ना. हा त्या लेसवर लावून. ही बी पाय बरं असा कॉपरचा. चला आता चहा ठेवायचा, टाइमपास करतील. कॉपरचा पास होईल का गं? तुला माहित नाही? मला माहित नाही ना ग. मला रेसिपी सांगणार होती तू, आणि तू बनवून राहिली ना. तुला शिकवते ना मी. पातेल्यात मीठ टाकलं, दुधात नाही, दुधात पातेलं टाकू. काय नाही का दुधात. कस्टमर आले फेशियलचे. आता फेशियल आलं ठेव, आलं. आलं टेशी ते थांबलं. लाईट तर गई आली. वाळेला आलं नको टाकू हे महिना. मग त्याच्यात ताजं कोणतं दुसरं राहिलं तुला?
7 वाजले. आताच आमचे कस्टमर झाले. आम्हाला ना आता सगळं पार्लर आवरायचं आहे. पण आहे ना ही पोरगी मी ब्लॉग काढायला लागले का लगेच ते हसायला लावून देते. पाहते मी ब्लॉग काढत असले इकडे ना आरशात पाहते ती हे बघ अशी. हां सेम अशी आरशात पाहत राहते. मग मला पण आहे ना हसू येतं. गप तू तिकडेच पाहत होती, मी पाहत होतो तुझ्याकडं. आता आहे ना मला सगळं पार्लर आवरून घ्यायचं आहे कारण इतकी गर्दी होती आज आहे ना. सगळ्यांनी कस्टमर केले सगळे आणि एकाच वेळेस कस्टमर ऊन. हां ना झोपा घेतलं वारे ऊन उतरल्यावरती 5-4 नंतर लगेच कस्टमर चालू होत्या. एवढी गर्दी होती सगळे सोबतच येत्या. शक्तिमान व्हायचं का ते शक्तिमान इकडे ठेवते ट्रॉलीमध्ये. आता मी सगळं पार्लर आवडून घेतो. केस कापायचे का? नाही तुझ कापू का? ऑलरेडी माय हाऊस झाली केस कापू. जिरली का बाई? मस्त चिरली केस कापून. आज दीदीने काय काय काम केलं हो मॅडम तुम्ही? स्ट्रेटनिंगचं केलं, मम्मीला मदत, वहिनींनी फेशियलचे घेतले, मी वॅक्स केलं ओके बरं ठीक आहे. माझे व्हिडिओज नाही घेतलेले कोणी कारण मी जेव्हा मी वॅक्स करतो तेव्हा तुम्ही ना स्ट्रेटनिंग करत होत्या, वहिनी फेशियल करत होत्या. हो मी तुमचे व्हिडिओ घेतले माझं झाल्यावरती, माझं नाही घेतलं कोणी. हो का बर. काय म्हणते कामाचं लेकरू? नुसती व्हिडिओ काढते. कामच भावाची नुसती व्हिडिओ काढते. काही कामच नाही. हां इतक्या टाईमला बोलत होती. व्हिडिओ बंद केला का तिचा लगेच सुरू होता आणि व्हिडिओ चालू केला क्लास गप होती. काय म्हणे ब्लीचची क्रीम आहे ती फ्रीजमध्ये खाते तू आईस्क्रीम म्हणून मी गोरी का? म्हणून मी गोरी. ती गार झाली का थोडं हां मग असं मस्त खाऊन. हां अजून मम्मी म्हणते डबल मम्मी कर ना क्रीम. मग डबल तू खाशील खायला भेटत मला क्रीम. ती क्लीनअपची नाहीच आहे बाळा येडी. फेशियलची नाही नाही ब्लीच ब्लीच समजलं का मला? फॅन कार बंद केला. झाडायचे काम नाही करीत. हां व्हिडिओ काढायची. आमचा चालू आहे आता नाश्ता. मस्त दादाने वडे ते आणले. हा सांगितलं का हो? हा इथंच ते. हा का? बरं झालं आपण चहा लवकर केलं नाही तर आता भेटलं दीदी म्हणतो ती चहा नाही करायचा नंतर कस्टमर झाल्यावर करू. आत्ता केला असता आपण चहा जेवायचं. हा म्हणे नको म्हणे चहा. कस्टमर आले म्हणजे नंतर ते वाजायला टाइम जाईल. पण आता किती वाजले? 8 वाजत आले. पाहुणे मग तू बी खाय. हे तू खाते. जायचं. मी करते आता ब्लाऊज कटिंग. उद्या द्यायचं आहे ना अर्जंट आहे. 2 द्यायचे उद्या. 2 द्यायचे उद्या. मी करते आता स्वयंपाकाची तयारी आणि कस्टमर पण येणार आहे. फोन आला होता. आता किती 9 वाजत आले असतील आहे ना? काय माहिती पाहिलेच नाही किती टाईम नाही पाहिला पण 9 वाजत आले असते. मग शिकायचं 8 वाजले होते. आता आहे ना मम्मी ब्लाऊज कटिंग करीन, ब्लाऊज शिवेन. मी ना आता स्वयंपाक बनवते त्यावर. कस्टमर म्हणतं आमचं एकच ब्लाऊज द्या ना शिवून. एकच ब्लाऊज पण तो एक ब्लाऊज शिवायला तर वेळ पाहिजे ना तेवढा. पार्लरमध्ये पार्लरमध्ये एवढी चालू गर्दी. इकडं मशीन बसायचं कधी. आणि इतक्या ऐन वेळेस घेऊन येते. हा एकदम ऐन वेळेस असं लग्न 1-2 दिवस राहिलं तेव्हा घेऊन येते. आता आणि सीझन मध्ये आपल्याकडे किती ब्लाऊज राहते. 4-5 दिवसापासून तर बंद केले ब्लाऊज घ्यायचे. आता आपण घ्यायचेच नाही आता कोणाचेच. मी आता स्वयंपाक बनवते. किती हाल होते इथं. नॉनस्टिकच्या तव्यावर केले भाकरी. का बरं दीदी असंच ते भाजणारच नाही लवकर. जाड थोडीच होता.
भाजी होती त्याच्याच केलं भाकरी. पातळ झाले पीठ. कोथिंबीर नाही टाकली, कोथिंबीर भरपूर होती. जास्त होईल. अगं दीदी तवा आहे ना लोखंडी तव्यावरले फास्ट होते. लय जळली असती. दूध तापवलं, झाकण ठेवलं थोडं वेळ त्याच्यावर. अजून झालीच नाही वाटत. मोड शिल्लक मी बसणार आता शिवायला. कापलं मी ते ब्लाऊज, कारण सकाळी वेळच नाही आता. सकाळी तो शिवायचा आहे एक अजून. थोडं गव्हाचं टाकलं होतं का त्याच्यात? झालं. मम्मी शिवते आता ब्लाऊज. 9:30 वाजले. झाला पण ब्लाऊज आहे ना अर्ध्या तासात. मम्मीचं नेमकं जेवण पण झाले. मला त्रास भूकच देऊ नव्हती राहिली. जेवायला. सारखी दोरात उघडली ती मशीन. तुझ्या मशीनवर चालत नाही ना, त्याच्यावर चालत नाही का? आमची झोपायची सुद्धा तयारी झाली, सगळी खाली. आता मम्मीचं ब्लाऊज शिवून झालं झोपायचं. मी सकाळी दिदी चहा घेतला, पहिली मशीन बसणार उघड हां, ब्लाऊज. बाकीचं आवडेल मी. तू हे कर ब्लाऊज शिव. पीठ मळून ठेवेन मी. पीठ मळून झालं आता फिटिंगच राहिली ना. फिटिंग आणि त्याला हात शिलाई मुकाय. हां.